नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या खिशाशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. मंडळी, आजही बहुतेक लोक आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी बँक मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवर अवलंबून असतात. पण आजचं कडू सत्य हे आहे की महागाई ज्या वेगाने वाढते त्या तुलनेत एफडीचे व्याजदर आता पूर्वीसारखे आकर्षक राहिलेले नाहीत. मग होतं काय? जास्त नफ्याच्या लोभापायी अनेक जण 25 दिन मे पैसा डबल सारख्या फसव्या जाहिरातींना बळी पडतात आणि आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अशा काही सरकारी योजनांचा सविस्तर आढावा घेऊन आलोय ज्या केवळ एफडीपेक्षा जास्त परतावाच देत नाहीत तर तुमच्या पैशांसाठी 100% सरकारी सुरक्षिततेची हमी सुद्धा देतात. आजचा हा व्हिडिओ थोडा सविस्तर असेल पण तो तुमच्या आर्थिक आयुष्याला एक नवी दिशा देईल याची मला खात्री आहे. म्हणूनच शेवटपर्यंत सोबत राहा. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना केवळ बचत नाही तर मुलीच्या स्वावलंबनाची पायाभरणी आहे. मंडळी, जेव्हा घरात मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाची काळजी पालकांना लागते. ही योजना 10 वर्षांखालील मुलींसाठी आहे. यात तुम्ही वर्षाला किमान 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आता गणिताचा विचार करूया. सध्या याचा व्याजदर 8.20% आहे आणि तो चक्रवाढ पद्धतीने काम करतो. समजा तुम्ही दरमहा 12,500 रुपये वर्षाला 1.5 लाख या खात्यात जमा केले तर 15 वर्षांत तुम्ही 22,50,000 रुपये जमा करता. पण जेव्हा मुलगी 21 वर्षांची होईल तेव्हा तिच्या हातात व्याजासह सुमारे 69 ते 70 लाख रुपये असतील. विचार करा, 15 वर्षांची गुंतवणूक आणि 21व्या वर्षी मिळणारा हा प्रचंड निधी तुमच्या मुलीचे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मॅच्युरिटीला मिळणारा हा संपूर्ण पैसा टॅक्स फ्री असतो. म्हणजे गुंतवणूक, व्याज आणि परतावा तिन्हीवर कर नाही. दुसरी महत्त्वाची योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. आयुष्यभर कष्ट करून मुलाबाळांची जबाबदारी पार पाडून जेव्हा माणूस निवृत्तीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा त्याला एकच हवी असते, ती म्हणजे मनशांती. आता पुढचं आयुष्य कोणाकडेही हात न पसरता जगता यावं यासाठी ही योजना डिझाईन केली आहे. 60 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यात 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. याचा सध्याचा वार्षिक व्याजदर 8.20% आहे, जो बँक एफडीपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे व्याज तुम्हाला दर 3 महिन्यांनी मिळते. म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला एक हक्काचे आणि नियमित उत्पन्न सुरू राहते. 5 वर्षांची मुदत असते आणि गरज पडल्यास ती 3 वर्षांसाठी वाढवता येते. सरकारी हमी असल्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला दर महिन्याच्या खर्चाची काळजी करण्याची गरज उरत नाही. कोणतीही जोखीम नसताना मंडळी, आता पुढची योजना आहे आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स. काही लोक असतात जे म्हणतात आपले पैसे सुरक्षित राहायला हवेत पण त्यावर थोडा जास्त परतावाही मिळाला पाहिजे. एफडी सुरक्षित असते पण परतावा कधीकधी अपेक्षेपेक्षा कमी वाटतो आणि नेमकं अशाच लोकांसाठी आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स म्हणजेच एक स्मार्ट पर्याय ठरतो. या बॉन्डची खास गोष्ट म्हणजे त्यांचा व्याज दर फिक्स नसतो, तो फ्लोटिंग असतो, म्हणजेच दर 6 महिन्यांनी तो बदलू शकतो. साधारणपणे हा दर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटपेक्षा थोडा जास्त, जवळपास 0.35% अधिक ठेवला जातो. त्यामुळे बाजारात बदल झाले, व्याज दर वाढले तर त्याचा फायदा तुम्हालाही मिळू शकतो. सध्या हा दर साधारण 8.5%च्या आसपास सुरू होतो, जो एफडीपेक्षा थोडा आकर्षक वाटतो. या योजनेत गुंतवणूक करायला फार मोठी रक्कम लागते असं नाही, तुम्ही अगदी 1000 पासून सुरुवात करू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे इथे कमाल मर्यादा नाही, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त रक्कम आहे ते निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतात. या बॉन्डची मुदत 7 वर्षांची असते, म्हणजेच ही एक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक आहे जिथं तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर स्थिर आणि चांगला परतावा मिळू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, हे आरबीआयकडून येत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत कोणती शंका राहत नाही. खरेदी अगदी सोपी आहे. तुम्ही आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलवरून किंवा अधिकृत बँकांमार्फत हे बॉन्ड सहज घेऊ शकता, म्हणजेच कोणत्याही एजंटशिवाय तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता. यासोबतच चौथी महत्त्वाची योजना म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम NPS. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ही अशी योजना आहे जी तुमच्या निवृत्तीनंतरच आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. आज तुम्ही थोडी गुंतवणूक करता आणि ती रक्कम बॉन्ड्स आणि इक्विटीमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे दीर्घकाळात साधारण 8% ते 10% पर्यंत परतावा मिळू शकतो. 18 ते 70 वर्षांपर्यंत कोणताही भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो. त्यामुळे नोकरी करणारे असो किंवा व्यवसाय करणारे, सगळ्यांसाठी ही योजना खुली आहे. या योजनेअंतर्गत कर सवलतीचाही मोठा फायदा मिळतो. कलम 80C व्यतिरिक्त 80CD अंतर्गत अतिरिक्त 50,000 डिडक्शन मिळतं. निवृत्तीच्या वेळी म्हणजेच 60व्या वर्षी एकूण जमा रक्कमेपैकी 60% रक्कम तुम्ही एकदम काढू शकता आणि ती पूर्णपणे टॅक्स फ्री असते. उरलेल्या 40% रकमेतून तुम्हाला दरमहा पेन्शन मिळत राहते. 5वी योजना आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC. जर तुम्हाला सोपी आणि खात्रीशीर गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना सर्वोत्तम आहे. सध्या यावर 7.70% वार्षिक व्याज मिळते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे व्याज दरवर्षी तुमच्या खात्यात पुन्हा गुंतवले जाते, ज्यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो.
5 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला एक मोठी एकत्रित रक्कम हातात मिळते. 6वी योजना आहे सार्वजनिक भविष्य निधी PPF. ही खऱ्या अर्थाने लॉंग टर्म वेल्थ क्रिएटर योजना आहे. 15 वर्षांचा कालावधी आणि 7.10% व्याजदर. जरी व्याजदर थोडा कमी वाटत असला तरी 15 वर्षांच्या चक्रवाढ पद्धतीमुळे लहान रकमेचे मोठ्या निधीत रूपांतर होते. हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये सहज उघडू शकता. यात वर्षाला किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. आता वळूया शेवटच्या योजनेकडे, जी ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ती म्हणजे किसान विकास पत्र KVP. काही लोकांना गुंतवण्यामध्ये फार क्लिष्टपणा नको असतो. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की मी आज इतके पैसे दिलेत तर ते दुप्पट कधी होतील. नेमका हाच विचार करून सरकारने ही योजना सुरू ठेवली आहे. सध्याच्या नियमानुसार या योजनेत गुंतवलेले पैसे 115 महिन्यात म्हणजेच साधारण 9 वर्षे 7 महिन्यात थेट दुप्पट होतात. यावर 7.5% वार्षिक व्याज मिळते. यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही 1000 रुपयांपासून कितीही रक्कम गुंतवू शकता. हे प्रमाणपत्र तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरितही करू शकता, जी एक मोठी सोय आहे. ज्यांना निश्चित ध्येय समोर ठेवून पैसे वाढवायचे आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात सोपा आणि पारदर्शक मार्ग आहे. तर मंडळी, पैसा कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो योग्य ठिकाणी आणि सुरक्षितपणे गुंतवणं गरजेचं आहे. आजच्या काळात रातोरात श्रीमंत करणाऱ्या योजनांच्या जाहिराती खूप येतील, पण त्यामागे धोकाही तितकाच मोठा असतो. या सरकारी योजना कदाचित थोडा जास्त वेळ घेतील, पण त्या तुम्हाला निश्चितता आणि सुरक्षितता देतात. FD पेक्षा थोडा जास्त परतावा आणि सरकारची 100% हमी हीच या योजनांची ताकद आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेचे सर्व नियम नीट समजून घ्या आणि आपल्या गरजेनुसार योग्य योजनेची निवड करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या योजना परिचय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.